बुलढाण्यातील बोगस जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणात आता आणखी मोठा खुलासा समोर आला आहे। मनोज मेरत यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून संबंधित आरोप त्यांनी फेटाळले आहेत। या प्रकरणामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। बुलढाण्यातील बोगस जात वैधता प्रमाणपत्र प्रकरण हिवाळी अधिवेशनात गाजल्यानंतर प्रशासनाने काही अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली। जात पडताळणी समितीच्या सदस्य सचिव वृषाली शिंदे आणि संशोधन अधिकारी अनिता राठोड यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। मात्र या कारवाईनंतरही प्रकरणातील आरोपांची मालिका थांबलेली नाही। अखिल भारतीय बंजारा सेना पक्ष प्रणित आरक्षण बचाव संघर्ष समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजेश राठोड यांनी आता संशोधन अधिकारी मनोज मेरत यांच्यावरही गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत। बुलढाणा येथील पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत राजेश राठोड यांनी मनोज मेरत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्यासह इतर काही अधिकाऱ्यांवर जात वैधता प्रमाणपत्र प्रक्रियेत मोठ्या गैरव्यवहाराचे आरोप केले। राजेश राठोड यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून मनोज मेरत यांच्यावरही तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे। मात्र या सर्व आरोपांना मनोज मेरत यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला आहे। आपण कोणताही गैरव्यवहार केलेला नसून आरोप पूर्णपणे निराधार असल्याचे त्यांनी सांगितले आहे। या परस्पर विरोधी दाव्यांमुळे बुलढाणा जिल्ह्यातील जात वैधता प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। याच्यामध्ये बुलढाण्याचे बरेचसे अधिकारी म्हणजे मनोज मेरत आहेत, गुलाबराव खरात सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत। मनोज मेरत आणि गुलाबराव खरात आणि हे बुलढाण्यालाच आहेत आणि अकोल्याला वाट म्हणून उपआयुक्त म्हणून आहेत जात पडताळणी समितीला। त्यांचं क्वालिटी पाहून आहे, शिक्षणासाठी 1 लाख रुपये, नोकरीवर असेल तर 15 लाखापर्यंत डील केलेली आहे। हे बघा, मी या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीत संशोधन अधिकारी म्हणून काम करत आहे आणि संशोधन अधिकारी हा एक समितीच्या 3 सदस्यांपैकी एक असतो आणि समितीचं काम हे अर्धन्यायिक स्वरूपाचं असतं आणि 3 सदस्य मिळून शासनाचे विविध आदेश आणि जात पडताळणीचा कायदा याच्यानुसार निर्णय घेतात। त्याच्यामुळं हे या आरोपात कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही असं माझं म्हणणं आहे आणि त्यांनी जर म्हणले की एवढे पैसे कमावले, त्यांनी मला तेवढे पैसे शोधून दिले तर मी त्यांचा आभारी राहीन।